घरगुती सौंदर्य टिप्स नंबर 1. उन्हाळ्यात आठवड्यातून 2 ते 3 वेळा चेहऱ्याला स्क्रब करा. त्यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी निघून जातील व चेहरा उजळ दिसेल. स्क्रब करण्यासाठी तुम्ही मध, दही, साखर मिक्स करून लावू शकता. नंबर 2. वांगाचे आणि चेहऱ्यावरचा काळेपणा घालवण्यासाठी कच्चा बटाटा किसून त्याचा रस काढून घ्या. त्यामध्ये अर्धा चमचा लिंबू, अर्धा चमचा कोलगेट आणि थोडीशी हळद टाकून छान मिक्स करून घ्या. हे चेहरा आणि हातपायावरील काळ्या डागांवर लावा आणि लावताना स्क्रब करा आणि 10 मिनिटे असंच राहू द्या. हा उपाय आठवड्यातून 3 वेळा करा. याने वांगाचे कितीही काळे डाग असले तरी ते नाहीसे होतील. नंबर 3. काळवंडलेल्या मानेवरचे डाग पूर्णपणे नाहीसे करण्यासाठी हा उपाय करा. साखर हे स्क्रबचे काम करते म्हणून साखर घ्यायचे आहे, थोडी कोलगेट, लिंबाचा रस आणि हे मिक्स करायचे. लिंबू सूट होत नसेल तर गुलाबजल टाकून कोरफड जेल, हळद टाका आणि थोडासा शॅम्पू टाका. हे छान मिक्स करून घ्या आणि मग थोडेसे खोबरेल तेल टाका आणि फक्त हात व मानेवर, पायांवर लावू शकता. जिथे काळे डाग झालेले आहेत तिथे लावा आणि स्क्रब करा. याने मानेवरचे काळे डाग दूर होतील. नंबर 4. मेडिटेशन आणि दीर्घ श्वसनामुळे मन शांत होते. रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होतं, त्यामुळे त्वचेवर एक वेगळाच ग्लो येतो. दररोज 5 मिनिटे दीर्घ श्वसन केल्यामुळे त्वचा टवटवीत राहते. नंबर 5. सर्वप्रथम काकडे नीट धुवून किसून घ्या आणि त्यानंतर त्याचा सर्व रस काढा आणि हा रस एका बाटलीत भरून ॲलोवेरा जेल आणि पाणी एकत्र करून हा स्प्रे फ्रीजमध्ये ठेवा आणि दिवसातून 2 ते 3 वेळा चेहऱ्याला स्प्रे करा. याने तुमची त्वचा ताजेतवाने ठेवण्यासाठी हा एक उत्तम कार्य करते. नंबर 6. कढीपत्ता, कडुलिंब, तांदूळ भिजवून त्याची पेस्ट करा आणि त्यात लिंबाच्या 2 ते 3 थेंब एकत्र करून त्वचेवर लावल्याने टॅनिंग तर दूर होते, सोबतच त्याचे रूम छिद्रे ओपन होतात आणि स्किन खूप सुंदर दिसायला लागते. त्यामुळे त्वचेवर आलेले पुरळ, घामोळे, सुटलेली खाज या सगळ्या समस्या दूर होतात. हा उपाय शक्यतो रात्री झोपण्याआधी केल्यास चांगला फायदा होईल आणि लावायच्या आधी चेहरा धुवूनच हा उपाय करावा. नंबर 7. एक छोट्या काकडीचा रस, अर्धा चमचा ग्लिसरीन आणि 1 चमचा गुलाब पाणी घेऊन त्वचेवर लावल्याने त्वचा नरम पडते. त्वचा ड्राय झाल्यावर लोक जास्त प्रमाणात क्रीमचा वापर करतात, परंतु उन्हाळ्यात मॉइश्चरायझरचा वापर कमी प्रमाणात करायला हवा. जास्त मॉइश्चरायझर वापरल्याने त्वचेचे पोर्स बंद होऊ शकतात, ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या होऊ शकते. नंबर 8. स्मॅश केलेली केळी आणि मध एकत्र करून हा फेस पॅक तुम्ही चेहऱ्यावर जिथे टॅनिंग झालेलं आहे त्या त्वचेवर लावू शकता. 10 ते 15 मिनिटांनी हा पॅक सुकल्यानंतर धुवून टाका. नंबर 9. 1 चमचा कॉफी पावडर, 1 चमचा बेकिंग सोडा आणि 1 चमचा नारळाचे तेल हे तिन्ही एकत्र करून त्या काळवंडलेल्या भागावर लावा आणि हलक्या बोटाने घासा आणि 15 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर धुवा. याने तुम्हाला त्वचेवरील टॅनिंग निघून गेलेले दिसेल. या उपायाने तुम्हाला आठवड्यातच फरक जाणवेल. हा जरूर ट्राय करा. नंबर 10. त्वचेची टॅनिंग दूर करण्यासाठी, त्वचा सुधारण्यासाठी घरगुती फेस पॅक लावा. यासाठी 2 चमचे ओट्सचे पीठ किंवा बेसन पीठ, 2 चमचे टोमॅटोचा रस दुधात मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे देखील त्वचा कोमल होऊन त्वचेवरील टॅनिंग दूर होते आणि चेहरा उजळू लागतो. नंबर 11. वाळवलेल्या संत्र्याच्या सालीची पावडर आणि मसूर डाळीची पावडर एकत्र करून चिमूटभर हळद आणि थोडे दूध टाकून चेहऱ्यावर 15 मिनिटे लावावे. नियमित हे लावल्यास चेहऱ्यावरील टॅनिंग, हातावरील टॅनिंग कमी होईल. तसेच कॉफी किंवा इतर स्क्रबने अधूनमधून स्क्रब करत राहा. याने टॅनिंग निघून जायला मदत होते, तसेच चेहरा उजळू लागतो. नंबर 12. उन्हाळ्यात जास्त घामामुळे त्वचा फिकी पडते, त्यामुळे घाम पुसण्यासाठी सुती रुमाल सोबत ठेवा. तसेच आपल्या चेहऱ्यावर वारंवार घामाचे हात लावणे टाळा, कारण यामुळे संसर्ग होऊ शकतो आणि त्यामुळे पिंपल्स येऊ शकतात. नंबर 13. रात्री झोपण्यापूर्वी फेस वॉश करून मॉइश्चरायझर वापरायला विसरू नका. दिवसभर घाम किंवा धुळीमुळे आपल्या त्वचेवर पिंपल्स, काळे डाग यांसारखे समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे खूप गरजेचे आहे आणि मॉइश्चरायझर हे नेहमी लाईटवेट लावावं. हेवी मॉइश्चरायझरमुळे स्किन खूप ऑइली आणि तेलकट होते. त्याचबरोबर चेहऱ्याला निरोगी ठेवण्यासाठी अल्कोहोल फ्री जेल बेस क्लिन्झर वापरलं पाहिजे. हे खूप गुणकारी आहे. याने चेहऱ्याला कोणतीही हानी होत नाही. नंबर 13. सनबर्न टाळायचे असेल तर घरातून बाहेर पडताना चेहरा स्कार्फने झाकून घ्या.
जेणेकरून चेहऱ्यावर सूर्यप्रकाशाच्या धुळीचा प्रभाव कमी होईल. याने चेहऱ्यावर होणारी जळजळ कमी होईल आणि तसेच लाल डाग देखील येणार नाहीत. नंबर 14. शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी तुम्ही द्राक्ष, टरबूज, आंबा, संत्री, नारळ पाणी यांसारख्या फळांचे सेवन करू शकता. या हंगामी फळांमध्ये भरपूर पाणी असते, त्यामुळे त्वचेची चमक कायम राहते. तसेच दररोज सकाळी फळांचे सेवन करावे. नंबर 15. उन्हाळ्यात हायड्रेशन बॅलन्स राखणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून केवळ पाणी पिणे मदत करत नाही, त्यासोबतच आपण आहारामध्ये भाज्या, फळांचा समावेश केला पाहिजे. पालेभाज्यायुक्त आहार घेणे आणि व्यायाम करणे आणि भरपूर पाणी पिणे यामुळे तुमची त्वचा केवळ डिटॉक्स होत नाही, तर तुम्ही तरुण आणि ताजे दिसाल. नंबर 16. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गुलाब पाणी आपल्या त्वचेसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे. गुलाब पाण्यामुळे आपली त्वचा खूप मुलायम होते आणि गुलाब पाणी त्वचेवरील टॅनिंग कमी करण्यासोबतच त्वचेवरील काळेपणा दूर करण्यासाठी मदत करते. नंबर 17. उन्हाळ्यात जेव्हा तुम्ही कडक उन्हात बाहेर जातात तेव्हा सनस्क्रीन लावणे खूप गरजेचे आहे. नंबर 18. जेव्हा आपण उन्हातून घरात येतो तेव्हा लगेच चेहरा धुवू नका. थोड्या वेळाने स्वच्छ धुवा आणि धुतल्यानंतर टोनर नक्की वापरा. नंबर 19. डोळ्यांखालील डार्क सर्कल कमी करण्यासाठी डोळ्यांवर काकडीचे काप ठेवा. याने डोळ्यांचे डार्क सर्कल कमी होतील. नंबर 20. दररोज सकाळी झोपेतून उठल्यानंतर स्वच्छ पाण्याने आपला चेहरा धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर कोरफड जेल लावा आणि 20 मिनिटे कोरफड जेल त्वचेवर असेच राहू द्या. त्यानंतर फेसवॉशने आपला चेहरा धुवा. यामुळे आपला चेहरा कोमल राहण्यास मदत होते. दिवसातून 2 वेळा कोरफड आपल्या त्वचेला लावायला पाहिजे. या महत्त्वाच्या ब्युटी टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.